वर्षाच्या स्वागतासाठी जी शोभायात्रा निघणार आहे, या शोभायात्रेचं विशेष आकर्षण अजून एक आहे, ते म्हणजे या सगळ्या महिला भगिनींची, या सगळ्या रणरागिणींची ही बाईक रॅली. ह्या बाईकचं एक पथक, बाईक चालवणाऱ्या या सगळ्या रणरागिणींचं एक पथक माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी मी बोलणार आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. गेल्या वर्षी मी सुरुवात केली आणि मला चांगलं वाटतंय, म्हणूनच मी ह्या वर्षी पण आली आहे आणि बघू पुढे जाऊन मी नेहमी येणार आहे. खरं तर तुमचा सगळी वेशभूषा आपण पाहिलं तर तुम्ही ट्रेडिशनल लुकमध्ये आहात. गॉगल, दबंग सारखा गॉगल आहे, ट्रेडिशनल सगळं तुमचं अटायर आहे, सगळी वेशभूषा आहे. थोडं आर यू कम्फर्टेबल? कसं वाटतंय एकूणच? हो, कम्फर्टेबल. आपली नऊवारी जी साडी आहे, महाराष्ट्रातली आपली ट्रेडिशनल साडी आहे, त्याच्यात म्हणजे इट्स अ व्हेरी गुड थिंग की आपल्याला ती साडी नेसून आम्हाला बाईक चालवता येते. आणि ह्याच्याबरोबर ट्रेडिशनल म्हणजे अटायर असायलाच हवं. हे जी वेशभूषा म्हणजे आपण जे सोहळं आणि त्याच्यासोबत जे आपण ज्वेलरी घालतो ती असायलाच हवी. काकू, कसं वाटतंय तुम्हाला? ट्रेडिशनल अटायरमध्ये आहात, छान हिरव्या रंगाची पैठणी काठाची साडी आहे तुमची, छान सजलेला आहात तुम्ही, कसं वाटतं? नाही, हे सजणं म्हणजे फक्त सजणं नाहीये, याच्या पाठी एक काय म्हणतो आपण, जुन्या आणि नव्याचा एक संगम आपण इथे साधण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जुन्या ज्या आपल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सोडायच्या नाहीयेत आणि नवीन ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. हा त्यातनं संदेश देण्याचा प्रयत्न आहे. तर खूप छान संदेश या सगळ्या माध्यमातून देतात या सगळ्या रणरागिणी. बाईकवर स्वार झालेल्या आपण दिसत आहेत. आणखी एक भगिनी माझ्याबरोबर आहेत. बाईकवर त्यांच्या आपण पाहू शकता वेगवेगळ्या रंगाच्या गुढ्या अतिशय सुंदर रीतीने मांडण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याशी मी बोलणार आहे. काकू, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला असं वाटतंय का की एक वेगळा संदेश या माध्यमातून देतात? जे गुढ्या लावल्यात त्या 7 रंगाच्या असायला की जसे इंद्रधनुष्याचे 7 रंग आहेत, तसे सर्वांच्या आयुष्यात असेच रंग येऊ द्या आणि सर्वांना याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही खूप छान दिसताय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि तुम्ही काय म्हणता? फार आनंद होतोय मला. माझे आदर्श आहेत तिकडे. काही वर्षांपूर्वी मी त्यांचा फोटो पाहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये आणि तेव्हाच माझ्या मनाने घेतलं होतं की एक ना एक दिवस मी त्यांच्या बाजूला असेन. आज स्वप्न पूर्ण होतंय. खूप आनंद होतोय. अगदी महिला ज्या आहेत अगदी पायलट होतात, विमान चालवतात, गगनभरारी घेतात, रॉयल एनफिल्ड सुद्धा चालवतात. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. आणि मला नाही वाटत की काही कठीण आहे. कुणी चालवू शकतं. महिलेचं सामर्थ्य काय असतं ते यातून नक्कीच. तर एकूणच या सगळ्याच्या माध्यमातून एक वेगळी परंपरा, एक वेगळा पायंडा पडलेला आपल्याला दिसतोय. या सगळ्या रणरागिणींचं हे पथक, बाईक चालवणारं हे पथक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. कॅमेरामन अनिल निर्मळसह स्नेहा ढवळे, जय महाराष्ट्र, मुंबई.